रतन टाटा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा आज आपण ऐकणार आहोत। जेव्हा रतन टाटा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे पालक वेगवेगळे झालेत आणि त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले। 10वी पर्यंत त्यांचे शिक्षण मुंबईमध्ये झाले। उच्च शिक्षणासाठी त्यांच्या आजीने त्यांना दुसऱ्या देशात पाठवलं। तेव्हाच रतन टाटा लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका अमेरिकन सुंदर मुलीच्या प्रेमात पडले होते। त्यांनी तिला प्रामाणिकपणे एक वचन देखील दिलं होतं की ते फक्त त्याच मुलीसोबत लग्न करतील, कधीही दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाहीत। एके दिवशी रतन टाटांना भारतातून फोन आला। त्यांची आजी आजारी असल्याचं त्यांना कळलं। त्यांच्या आजीला रतन टाटाला भेटायचं होतं, त्यामुळे त्यांना तातडीने भारतात बोलवण्यात आलं। भारतात येण्यापूर्वी त्यांनी त्या मुलीला सोबत येण्यास सांगितले। तूही माझ्यासोबत चल असे म्हटले। परंतु 1962 मध्ये भारतात परिस्थिती साधारण नव्हती, कारण या काळात भारत आणि चीन युद्ध सुरू होतं। भारत चीन युद्धामुळे मुलीच्या पालकांनी तिला रतन टाटांसोबत भारतात पाठवण्यास नकार दिला। त्याच वेळी रतन टाटा यांनी भारतातून परत आल्यानंतर मी तुझ्यासोबतच लग्न करेन असे तिला सांगितले। त्यानंतर रतन टाटा भारतात परत आले। काहीच दिवस तिथं आजीसोबत ते राहिले, आजीला भेटले आणि पुढे त्यांच्या आजीचं निधन झालं। परंतु याच दरम्यान रतन टाटा यांना कळलं की ते ज्या मुलीवर प्रेम करतात, जिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं, त्या मुलीचे पालक मुलीच्या प्रेमविवाहाला तयार नव्हते। म्हणून त्या मुलीनं तिच्या आईवडिलांच्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं। हे ऐकून रतन टाटांना धक्काच बसला। परंतु त्याच वेळी त्यांनी ठरवलं की आपण त्या मुलीला दिलेलं वचन आयुष्यभर पाळायचं आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आपण दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं नाही। तरीही त्यानंतर रतन टाटांचे नाव दुसऱ्या अनेक मुलींसोबत जोडले गेले, परंतु ते लग्नापासून आणि प्रेमापासून दूरच राहिले। रतन टाटांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान त्यांची प्रेम कहाणी व्यक्त केली होती। यावेळी मुलाखत घेणाऱ्याने त्यांना विचारलं की ती मुलगी आयुष्यातून गेल्यावरही तुम्ही तुमचं वचन का पाळले? तिने जसे दुसरीकडे लग्न केले तसे तुम्ही देखील करायचे ना? त्यावेळी रतन टाटांनी खूप सुंदर उत्तर दिलं, माणूस गेल्यावरही घेतलेलं व दिलेलं वचन पाळणं हेच त्या वचनाचे पावित्र्य असते। प्रिय व्यक्ती गेल्यानंतरही तुम्ही त्यांना दिलेलं वचन पाळले तरच तुम्ही खरोखर प्रेम केले होते हेच सिद्ध होते आणि माझे तिच्यावर खरंच खूप प्रेम होते। यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष टाटा समूहावर केंद्रित केले आणि त्यांच्या कंपन्यांना पुढे नेण्याचे काम केले। घरच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिठापासून ते आकाशातील हवाई प्रवासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये टाटा समूहाचे अस्तित्व आहे। रतन टाटा यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आणि एक चांगले स्थानही मिळवले। टाटा समूहाला नव्या उंचीवर ते घेऊन गेले। यामुळेच आज टाटा जगात प्रसिद्ध आहेत। पण व्यावसायिक क्षेत्रातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक असलेले रतन टाटा मात्र प्रेमाच्या बाबतीत अयशस्वी ठरले। रतन टाटा यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते की ते प्रेमात पडले होते, पण लग्न न करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्यासाठी योग्यच ठरला, कारण त्यांनी लग्न केले असते तर परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली असती। त्यांना आपले संपूर्ण लक्ष हे टाटा समूहावर केंद्रित करता आले नसते। मी समूह कंपन्यांना पुढे नेण्याचे काम केले आहे। आपण समाजाचं देणं लागतो याची प्रचिती ज्यांच्या प्रत्येक कृतीतून येते असे उद्योगपती रतन टाटा आज आपल्यात नाहीत, याचं दुःख संपूर्ण देशभरात व्यक्त केलं जात आहे। रतन टाटा यांचं पशुप्रेमही सर्वांनाच माहीत आहे। रतन टाटा यांनी आजवर लाखो श्वानांची मदत करून त्यांनाही नवीन जीवन दिलं। रतन टाटा खूप आनंदी जीवन जगलेत आणि वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं मुंबईमध्ये निधन झाले। आपल्या प्रेमासाठी वचनासाठी त्यांनी लग्न केलं नाही, परंतु सगळं काही विसरून आपलं पूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित करून जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनवून दाखवलं। सगळ्यांची मदत केली। काहींचे कुटुंब फक्त आजही त्यांच्याचमुळे चालू आहेत। आज हे सगळं बघून
त्यांची ती प्रेमिका सुद्धा हळहळली असती की आपण कुणाला गमावलं. खरं प्रेम भेटत नसतं आणि तेच खरं प्रेम तिने सोडलं. परंतु आज हे सगळं त्यांचं बघण्यासाठी तीही जिवंत आहे की नाही आपल्याला माहीत नाही. बघा, प्रेम काय काय करून दाखवतं. एखाद्याला पूर्ण भिकारी तर एखाद्याला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीही प्रेमच बनवतं. म्हणून प्रेमाची व्याख्या शब्दात सांगणं सोपं नाही. प्रेम ते प्रेमच असतं. आपल्या या अनमोल रत्नाला कथा गोष्टी फील्ड या चॅनलकडून आणि तुमच्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कशी वाटली तुम्हाला रतन टाटांची ही प्रेम कहाणी? मला नक्कीच खाली कॉमेंट करून सांगा. रतन टाटांच्या प्रेम कहाणीला एक लाईक तर नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.